स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. निवडणुका उंबरठ्यावरून ठेपल्या आहेत. दिग्रंची जिल्हा परिषद गटातून युवा नेते व भाजपचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रणव गुरव यांचे नाव चर्चेत आहे. मी पत्रकार किशोर पुजारी आज मुलाखतीच्या माध्यमातून प्रणव गुरव यांचे राजकीय विचार, त्यांच्या भूमिका व विकासात्मक दृष्टिकोन यावर चर्चा करणार आहे. नमस्कार. नमस्कार. मराठी टाइम्स मध्ये आपले स्वागत आहे. आपण अगदी कमी वयात राजकारणात आला. या आपल्या राजकीय प्रवासाबद्दल काय सांगाल? मला लहानपणापासून म्हणजे शालेय जीवनापासूनच नेतृत्व गुणाची, भाषण कौशल्याची या सगळ्या गोष्टींची आवड होते. कारण मी 5वी ते 10वी पर्यंत सेक्रेटरी निवडणूक लढलो. 5वी 10वी मी निवडून सुद्धा आलो. नंतर कॉलेज जीवनात सुद्धा गेल्यानंतर माझे भाषण कौशल्य हे वाढत गेलं. आणि याहीपेक्षा आमच्या कुटुंबाची जी राजकीय सामाजिक पार्श्वभूमी आहे की त्यांचं एक गुडविल आहे की त्यांचे सर्व समाजाशी रिलेशन चांगलं आहेत. कुठली जात पात न बघता आम्ही सगळ्यांशी कामे करतो. आणि ह्या माध्यमातून मी 2014ला पहिली राजकीय एंट्री केली. आणि त्यावेळी लोकसभेला पहिल्यांदा काम केल्यानंतर मला आमदार पडळकर साहेबांनी 2015ला शहराध्यक्षपद दिगंचीच दिलं. ते 2 वर्ष मी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. आणि 2 वर्ष काम केल्यानंतर मला लगेचच 2017ला पहिली निवडणूक लढवायची संधी मिळाली. आणि त्यावेळी मी वयाच्या 23व्या वर्षी म्हणजे दिगंजीतला सर्वात तरुण सदस्य म्हणून त्या ठिकाणी मी निवडून आलो. आणि तो बहुमान मला त्या प्रभाग क्रमांक 5 मधील लोकांनी दिला की मला पहिले राजकीय आशीर्वाद त्यांनी तिथून दिले. तिथून निवडणूक झाल्यानंतर मी निवडून आल्यानंतर मला पक्षाने युवा मोर्चाचं तालुका अध्यक्षपद सलग 2 वेळा दिलं. आणि त्यात सुद्धा मी अतिशय चांगल्या पद्धतीने झोकून देऊन काम केलं, लोकांची कामे केली. आणि याचा रिझल्ट म्हणून मला चॅलेंजेड उमेदवारी मी मगाशी उल्लेख केला त्या पद्धतीनं दुसऱ्या टर्मला मिळाली. ती निवडणूक मी जिंकलो. आणि त्यानंतर मला आमदार पडळकर साहेबांनी ह्या विधानसभा क्षेत्राचा अध्यक्ष म्हणजे खानापूर आटपाडी युवा मोर्चाचं विधानसभा प्रमुख पद त्यांनी मला दिलं. आणि अशी माझी राजकीय वाटचाल पूर्णपणे राहिलेली आहे. आता भोगातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपण उमेदवार म्हणून इच्छुक आहात, काय सांगाल? हो, आमच्या दिगंजी जिल्हा परिषद गणामध्ये ओबीसी पुरुष हे आरक्षण पडलेलं आहे. आणि तिथून मी पक्षाकडून भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. आणि जर तशी काही संधी माझ्या पक्षाने, माझ्या नेत्याने दिली तर निश्चित मी त्याचं सोनं करेन. आता आपल्या मतदारसंघाचा जर पूर्वीचा इतिहास बघितला तर गतवेळी मोहन रणदिवे हे निवडून आले होते आणि तेही भाजपमधून आले होते. पण त्यावेळची राजकीय परिस्थिती पाहता देशमुख गटातील दोघेही बंधू एकजुटीने मोहन रणदिवे यांच्या मागे होते, पडळकर बंधू होते. आता राजकीय संदर्भ बदलतात. आपण ह्या प्रसंगाला कसे तोंड द्याल? नाही, काय आहे की गतवेळी भारतीय जनता पार्टी म्हणून एकत्रित लढल्यानंतर भाजपला घवघवीत यश आलं. जिल्हा परिषद सदस्य मोहन रणदिवे तिथून निवडून आले. परंतु मध्यंतरी कालांतरात काय झालं, ज्यावेळी आमदार गोपीचंद पडळकर साहेब विधान परिषदेवरती गेले त्यावेळी त्या दिगंजी शहरात आणि आजूबाजूच्या गावात भरघोस निधी, ज्या ज्या वंचित घटकांना न्याय मिळाला नाही तिथे खूप निधी गेला. आणि त्यामुळे ती परिस्थिती बदलत गेली. आता तिथली परिस्थिती पाहता आजूबाजूची जी गाव आहेत ना तिथे भारतीय जनता पार्टीच ग्रामपंचायत सत्तेत आहे. आणि नुसती सत्तेत नाही तर तिथे जे जे निधीच्या स्वरूपात असेल किंवा सामाजिक कामात असेल किंवा आम्ही अनेक सांस्कृतिक सामाजिक उपक्रम तिथे राबवलेले आहेत, तर निश्चित त्याचा फायदा या इलेक्शनला होईल. आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तिथून निवडून यायला कोणती अडचण येईल असं मला काय वाटत नाही. आता मतदारसंघाची पुनर्रचनेचा जर विचार केला तर दिगंजी मधून निंबोडे एक मोठं गाव बाजूला गेलं, निंबोडे गटात गेलं ते. त्यानंतर वाक्षेवाडी, मुडेवाडी ही गावं कमी झाली तुमच्या दिगंजी मतदारसंघात. आणि पुजारवाडी अशी गावं काही मिळाली. याचा तुम्हाला फायदा होईल का तोटा होईल? नाही, याचा फायदाच होणार आहे. कारण याचं परिस्थिती आता काय आहे की दिगंजी शहरावर बऱ्यापैकी हा कल राहणार आहे. कारण दिगंजीचं मतदान 11,000 वोटिंग तिथे आहे. म्हणजे टोटल पूर्ण रचनेत निम्म्यापर्यंत मतदान नुसतं दिगंजी शहरात आहे. तर ही रचना जरी अशी झाली असली तर त्याचा फायदा निश्चित आम्हाला होईल. आता दिगंजीच्या ग्रामपंचायतीमध्ये आपण, मला वाटतं सर्वात लहान किंवा कमी वयाची म्हणून प्रथम निवडून आला आणि दुसऱ्यांदाही निवडून आला. आपली दुसरी जी लढत झाली ती फार लक्षवेधी होती. म्हणजे सगळ्या तालुक्याचं लक्ष वेधलं होतं. त्यामध्ये आपण चांगल्या मतानं विजय मिळवला. याबद्दल काय सांगाल? त्यावेळी काय झाली परिस्थिती की माझी पहिली टर्म संपली होती.
पहिल्या टर्ममध्ये मी तिथं माझ्या प्रभागात विकास कामं करणे, निधी आणणे, कोविड सेंटरच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम, अशा अनेक उपक्रम राबवले. त्यावेळी काय परिस्थिती झाली की माझा प्रभाग हा 4 आहे आणि मी गतवेळी 5 नंबर वॉर्डातून निवडून आलो होतो. 4 नंबर वॉर्डात बलाढ्य शीट समोर उभे होते. त्यावेळी काय उभा राहायचं असं काही जास्त विचार नव्हताच. काय झालं की त्या प्रभागातून अनेकांचा असा निरोप आला किंवा अनेकांचं म्हणणं आलं की तुम्हाला तिथून ओपन मधून निवडणूक लढवावी लागते. तर त्यावेळी माझी काय सुरुवातीला इच्छा नव्हती, पण एक प्रसंग सांगतो तुम्हाला. काय झालं की आमचे कुटुंबीय, मी असतील, माझा बंधू, वडील, आम्ही सगळेजण आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांना 1-2 दिवस आधी आम्ही भेटायला गेलो होतो की असं असं आहे, निवडणूक मोठी आहे, लढावं लागते, काय करू. तर त्यांनी अतिशय कॉन्फिडन्सली 1 मिनिटात सांगितलं की निश्चित तुम्ही निवडणूक लढवा, कारण त्या प्रभागात आपण निधी भरपूर दिलेला आहे, त्या प्रभागात काम भरपूर केलेलं आहे. तुम्ही ज्यावेळी ओबीसी इम्पेरिकल डेटा देशातला पहिला सादर केला तेव्हा त्या प्रभागातून तुम्ही उठाव केला होता, त्यामुळे तुम्ही मागे हटून निवडणूक लढवा. त्या क्षणी आम्ही ठरवलं की निवडणूक लढवायची आणि निवडणूक लढवायची ठरल्यानंतर दुसऱ्या दिवशीच अर्ज भरायला 2च दिवस कमी होते. तर एवढ्या कमी कालावधीत आम्ही तयारी केली, मतदारांपर्यंत गेलो. मतदारांपर्यंत जाताना फक्त विकासाचं विजन घेऊन गेलो. आजपर्यंत जो वेळ दिला, जी कामं केली, जे आमच्या कुटुंबाचं जे गुडविल आहे, जे संपर्क आहे, त्यांनी जे हे केलेलं आहे, आणि सगळ्यात मोठं म्हणजे माझ्या आजोबाची पुण्याई त्या वर्गात खूप कामी आली. त्यांचं मी एक स्वप्न होतं, ते माझ्याकडून त्या निवडणुकीत पूर्ण झालं आणि मतदारांनी आशीर्वाद दिले. मी त्यांच्या मतदारांचे उपकार मी काही कधीच फेडू शकत नाही. आता आपण इम्पेरिकल डाटाचा विषय काढला, आता भाजपच्या धोरणात्मक निर्णय होता तो, आणि मला वाटतं आपल्या जिल्ह्यात तुम्ही एकमेव असे असाल कार्यकर्ते की ज्यांनी इम्पेरिकल डाटा गोळा केला, तर याबद्दल काय सांगाल? त्यावेळी असा परिस्थिती देशात चालू होती की इम्पेरिकल डेटा, ओबीसीची जनगणना करा, असा अनेक स्तरावरून ही त्याचा उठाव होत होता. मला वाटतं त्यावेळी महाविकास आघाडी सत्तेत होती. त्यावेळी आम्ही काय केलं, आमचे काही मित्र जे ओबीसी बांधव होते ते आम्ही असं एकत्रित बसलो की अशी कल्पना आपण करू शकतो का की दिगंजी शहरामध्ये प्रत्येक ओबीसी समाजाची मिटिंग घेऊन, त्यात मायनर ओबीसी आले, मोठा समाजाला सगळे मिटिंग घेऊन त्यांची संख्या किती आहे, कुटुंब प्रमुख कोण आहे, त्याच्या घरात मतदान किती आहे, त्यांचा फोन नंबर, अशी एक संकल्पना सुटली. आणि तिथून ती संकल्पना सुचल्यानंतर आम्ही कामी लागलो. म्हणजे आम्ही प्रत्येक समाजाची बैठक घेतली, त्यांचा लेखाजोखा मांडला सगळं, आणि तो एक डेटा तयार केला. आणि तो डेटा तयार झाल्यानंतर तो डेटा आम्ही आमदार पडळकर साहेब यांच्या माध्यमातून, त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब होते, त्यांनी तो अधिवेशनात सुद्धा मुद्दा मांडला की जे दिगंजीकरांनी केले हे शासनाला का शक्य होत नाही. त्यावेळी त्याची राज्यात आणि देशात चर्चा झाली आणि तसा सवाल त्यांनी सरकारला केला होता, जे दिगंजीकरांना जमलं ते तुम्ही सुद्धा करू शकता. आणि त्या एम्पिरिकल डेटामुळे आम्हालाही लोकांपर्यंत जाता आलं. लोकांच्या प्रत्येक घराचं मतदान, त्यांचे काय अडचणी आहेत, काय गावात किती वोटर आहे आपला, मायनर ओबीसी कंपनी, या सगळ्या गोष्टीची त्यावेळी आम्हाला माहिती मिळाली आणि ते आम्ही सादरीकरण अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकलो. तत्कालीन परिस्थितीत ज्याला ब्रह्मदेव पडळकर हे समाज कल्याण सभापती असताना आपण 150 घरकुलं मंजूर केली होती, आणि मला वाटतं जिल्ह्यात एकमेव गाव असं असेल की जिथं 150 घरकुलं एका गावात मंजूर होते. ही मोहीम कशी राबवली होती आपण? हो, त्यावेळी मी प्रभाग क्रमांक 5 मधून ग्रामपंचायत सदस्य होतो आणि चांगली जमीनची बाजू काय होती, आमचे जिल्हा परिषद सदस्य मोहनकाका रणदिवे यांना ती संकल्पना सुचली होती आणि मी ही योगागन त्या प्रभागात त्यांच्या प्रभागातून निवडून आलो होतो. तर त्यावेळी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर साहेब हे सुद्धा त्यावेळी ऍक्शन मोड मध्ये होते कामाच्या बाबतीत. तर मोहन काकांनी त्यावेळी समाज कल्याणामध्ये प्रस्ताव बनवला, आम्ही त्यांना नावं सुचवली, अमुक अमुक जे बेघर आहेत किंवा ज्यांना अडचणी त्यांना घरकुल देऊया. त्यावेळी एक ऐतिहासिक घरकुल त्यावेळी दिगंजीला मिळाली. आता दिगंजीच्या स्थानिक प्रश्नाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर दिगंजीच्या गायरांमधील जी घरकुल उभारले त्याचा प्रश्न फार गाजतोय आणि त्या लोकांचा तो फार मोठा प्रश्न आहे. तर त्याबद्दल आपली भूमिका काय असणार आहे? नाही, आता दिगंजीचा गायरांचा प्रश्न गाजतोय, परंतु काय झाले तिथं आणि गोरगरीब
लोक तिथे राहत आहेत, काही जणांना घरकुल मंजूर आहेत किंवा काही स्वखर्चातून बांधलेला आहे. हा प्रश्न मध्यंतरी आलता होता. तर काय परिस्थिती झाली की कोर्टानं आदेश दिला की तिथले जे अतिक्रमण झाले ते अतिक्रमण काढा. परंतु तिथली एवढी असंख्य गोरगरीब लोक होती, त्यांना आम्ही भेटलो. तर त्या लोकांच्या वेदना, त्या लोकांच्या अडचणी आम्ही आमदार पडळकर साहेब यांच्या कानावरती घातली. तर त्यावेळी पडळकर साहेब यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कानावर हा मुद्दा घातला की तिथं अशी परिस्थिती झालेली आहे. तर त्यावेळी प्रशासनाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी असा कलेक्टर साहेबांना सांगितले की लोक तिथं अडचणीत आहेत, तुम्ही आता ते घरं काढतायत. तर त्यावेळी असा त्यांनी हे दिला, आदेश दिला की आता पावसाळा आहे. तर कलेक्टरला सांगितलं, तर कलेक्टरने त्याला स्थगिती दिली आहे आता की तिथली घरकुल काढायचं नाही. पण आम्ही आता आमदार साहेबांना काय विनंती करतोय की हा तात्पुरता प्रश्न नको आहे, तिथं गरजू गरीब लोक राहत आहेत. तर कायमस्वरूपी तो गायराचा विषय निकाली लागावा, नुसता निकाली नाही तर तिथे ज्या अंतर्गत सुखसुविधा आहेत त्या सुद्धा त्या लोकांना देण्यात याव्यात. आता दिग्गजच्या स्थानिक राजकारणात आपली तिसरी पिढी कार्यरत आहे. आपल्या आजोबापासून आपण राजकारणात सक्रिय आहात, त्याबद्दल काय सांगाल? तशी राजकारण आणि समाजकारण, राजकीय सामाजिक क्षेत्रात ही आमची तिसरी पिढी आहे. माझे आजोबा लोकनेते स्वर्गीय मधुकर शेठ गुरव हे राजकीय सामाजिक क्षेत्रात अग्रेसर होते. त्यांनी लोकांना, अनेक लोकांना त्यांची मदत असायची आणि त्यांनी त्यावेळी तत्कालीन प्रस्थापितांच्या विरोधात पॅनल उभा केलं होतं, जे लोकांना गरजेचं होतं आणि त्यात त्यांना यश देखील आलं होतं. आणि आजोबांचे समाजाविषयी अतिशय काही विचार होते की गोर गरीब गरजू लोकांना मदत करणे आणि त्यांचे विचार पुढे घेऊनच आम्ही राजकारणात आलो. आजोबानंतर माझे चुलते वडील, आमचे कुटुंब सगळं राजकीय सामाजिक क्षेत्रात अग्रेसर होतं. आता दुसरी गोष्ट म्हणजे मला माझ्या आईकडून, म्हणजे आजोळकडून सुद्धा राजकीय सामाजिक वारसा आहे. तिथे सावकार कुटुंबियाकडून आम्हाला तिथे मोठा राजकीय सामाजिक वारसा आहे. लोकनेते स्वर्गीय सीताराम बापू पुजारी हे यांनी सलग 40 वर्ष तिथे एक हाती सत्ता आणि 25 वर्ष ते सरपंच पद त्यांनी भूषवलं आणि त्यांनी सुद्धा सर्वसामान्य लोकांसाठी, गोरगरिबांसाठीच आपलं आयुष्य त्या ठिकाणी खर्ची घातलं. आणि दुसरी बाजूने माझ्या आजी पार्वतीताई पुजारी ह्या सुद्धा 5 वर्ष पंचायत समिती सदस्य म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होत्या. कोरोना काळात आपण दिगंची गावामध्ये कोविड सेंटर सुरू केलं होतं आणि त्याचा बऱ्याच रुग्णांना लाभ झाला. ही मोहीम कशा पद्धतीने राबवली होती? काय झालं, पूर्ण जगावर संकट आलं होतं. लोक कोणाकोणा एकामेकाला भेटायला टाळत होती. एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यावेळी आम्ही काम करत असताना लोकांची परिस्थिती आम्ही बघितली तिथं की त्यावेळी काय झालं की क्वारंटाईन करायची परिस्थिती, काही लोकांना सेपरेट रूम, सेपरेट घर अशी परिस्थिती त्यावेळी होती. मग आम्हाला त्यावेळी संकल्पना सुटली की आम्ही कोविड सेंटर त्या ठिकाणी उभा केलं आणि ते कोविड सेंटर उभा करत असताना आम्ही गावकऱ्यांना आव्हान केलं की प्रत्येकानं आपापल्या परीने मदत करा आणि आम्हाला सुद्धा लोकांनी खूप त्या ठिकाणी मदत केली. आम्ही त्यावेळी काय केलं की कोविड सेंटरमध्ये नुसती राहण्याची सोय नाही तर तिथे रोज डॉक्टरची व्हिजिट, तिथे जेवण, नाश्ता, ज्या ज्या काही गोष्टी गरजे आहेत त्या सगळ्या मोफत ठेवल्या. आणि तिथं परिस्थिती अशी झाली की दिगंचीसह परिसरातील आजूबाजूच्या तालुक्यातील लोक तिथे क्वारंटाईन म्हणून राहायला लागली. आणि आम्हाला एवढं समाधान झालं की एखाद्या चांगल्या मोठ्या हॉस्पिटलला सुद्धा लोक बरी होणार नाहीत, पण ती आमच्या कोविड सेंटरला लोक बरी झाली. आणि कुठेतरी त्यांचे आशीर्वाद आज देखील आमच्या पाठीशी आहेत असं आम्हाला वाटतंय. दिगंची गावासाठी आपण शासनाकडून बराच निधी उपलब्ध केला आहे. विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून आपण आणलेला निधी हा कोणकोणत्या बाबीसाठी वापरला गेला आहे? हो, आम्ही दिगंची शहरासाठी आम्ही भरघोस आणि आमदार पडळकर साहेबांच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी आणला. काय आम्ही त्याची प्रक्रिया कशी राबवली की आमदार साहेबांना आम्ही बरोबर घेऊन प्रत्येक प्रभागात, प्रत्येक समाजाला, प्रत्येक घटकाला आम्ही भेट दिली आणि आम्ही त्यांना विचारलं की काय गरजेचं आहे दिगंची गावात किंवा अजून कुठले प्रलंबित प्रश्न आहेत. आम्ही आधी बैठका घेतल्या आणि बैठका झाल्या लगेच तातडीनं आम्हाला त्याचा रिझल्ट पण आला. आम्ही पाठपुरावा केल्या लगेच आम्हाला मंजुरीची यादी सुद्धा आमदार साहेबांनी दिली. आता त्यात काय काही ठराविक विषय तुम्हाला मी सांगतो की आमचं यात्रा भरती शिरोबाची खूप मोठी यात्रा असते. तिथं नाभिक समाजाला, तिथं नागोब मंदिरला कोणी आजपर्यंत निधी दिला नाही.
तर त्या ठिकाणी आम्ही मागणी करून त्या नाभिक समाजासाठी त्या नागो मंदिरासाठी आम्ही 10 लाख रुपये तातडीने उपलब्ध केले. जे आमचं मेन ग्रामदैवत आहे शंभू महादेवांचं, तिथं अनेकांच्या सभा झाल्या, अनेक राजकीय कार्यक्रम, कोणी त्या ठिकाणी निधी दिला नव्हता. तर तिला त्या ठिकाणी तातडीनं आम्ही 22 लाख रुपये मंजूर केले. तसाच प्रश्न आमच्या वरती गेल्यानंतर वडर समाज बांधवांना आम्ही निधी दिला. त्याचबरोबर आमच्यातला ब्राह्मण समाज आहे, साळी समाज आहे, अशा प्रत्येक घटकाला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वंचित घटकाला निधी देण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या आयडियालिझम गोष्टी आम्ही पक्षाला म्हणजे आमच्या आमदार साहेबांना सांगितल्या कुठे कुठे निधी द्यायला लागतोय, तर त्या ठिकाणी आम्हाला तातडीने निधी दिला. मग आम्ही ग्रामपंचायत सदस्य असताना आम्हाला माझ्या पक्षानं माझ्या नेत्यानं भरघोस निधी दिला. तर जर का जिल्हा परिषदेला संधी मिळाली तर त्या दृष्टिकोनातून आम्ही अधिक त्या ठिकाणी विकासात्मक प्रयत्न आम्ही करू आणि त्यासाठी आम्हाला निश्चित पार्टीकडून, पक्षाकडून, नेत्याकडून तितकीच ताकद देखील आम्हाला मिळेल. आपण जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आता सामोरे जात आहात, उमेदवार म्हणून लढवण्याची आपली तयारी आहे. तर जिल्हा परिषदेसाठी आपली तयारी कशी सुरू आहे? कसं आहे की आता निवडणूक लागू झालेल्या आहेत, परंतु निवडणूक जवळ आल्यावर ऍक्शन मोडवरती यायचं किंवा ऍक्टिव्ह व्हायचं हे असं आमचं काय नाही. कारण आमची पद्धतच अशी आहे की आम्ही 24 तास ऍक्टिव्ह आहे, 12 महिने ऍक्टिव्ह आहे. आम्ही नेहमी लोकांमध्ये की इलेक्शन आल्यावरच गाठीभेटी किंवा काही प्रश्न मांडायचे असे नाही. आणि हे लोकांना सुद्धा माहित आहे, कारण लोकांनी आमची पद्धत बघितली आहे. आम्ही पूर्ण वेळ झोपून काम करतोय आणि निस्वार्थी मनाने करतोय, कारण आमची कुटुंबाची पद्धत आहे, आमचं स्वच्छ आणि स्पष्ट असते. आणि त्यामुळेच लोकांनी 2 वेळा आम्हाला संधी दिली. कारण काय झालंय की असं एखाद्याचा प्रश्न आहे, जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कुठं कोणताही मुद्दा मांडला तर आम्ही तिकडे ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभा राहतो. आणि कसं आहे, आणि हे लोकांनी स्वीकारलंय ना, आम्हाला लोकांनी त्याची संधी दिली आहे. आणि त्यामुळं त्या दिगंज शहरात आजूबाजूच्या गावात लोक तितकं आमच्यावरती प्रेम करतात, कारण त्या पटीत आम्ही त्यांना वेळ देतोय, त्यांची कामं करतोय. कुठं 11th आवरला कुठेही जायची तयारी असली तर आमची ती तयारी असते लोकांसाठी. त्यामुळं इलेक्शन आले म्हणून आमची तयारी असते नाही. आम्ही कायम 24 तासच या प्रक्रियेमध्ये आहे. राजकीय सामाजिक जीवनात लोकांसाठी आम्ही कायमच वेळ देतोय. आणि त्यामुळे लोकांमधूनच अशी चर्चा चालू झाली की आम्ही न म्हणताच लोक म्हटले की तुम्हाला या ठिकाणी ही निवडणूक लढवावं लागते आणि ती संधी आली. आणि ती संधी आली तर मी काय ताकाला जाऊन मोगा लपवणारा कार्यकर्ता नाही, मी ते संधीचं निश्चित सोनं करणार. तालुक्यातील दिगंची ही एक महत्वाची बाजारपेठ आहे आणि मोठं गाव आहे. या गावाच्या विकासासाठी आपल्या कोणकोणत्या संकल्पना आहेत? तर आमच्या दिगंची शहरामध्ये आटपाडी तालुक्यातील सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून आमची दिगंचीची बाजारपेठ ओळखली जाते. तर दिगंचीमध्ये बऱ्याच वेळा मागणी झाली, आम्ही सुद्धा बऱ्याच वेळा प्रयत्न केलेले आहेत की दिगंचीत एक राष्ट्रीयकृत बँक अजून देखील मंजूर नाही, तर ती राष्ट्रीय बँक मंजूर व्हावी यासाठी आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर गावात एक सुसज्ज अभ्यासिका तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी एक चांगली सुसज्ज अभ्यासिका मंजूर करून आणण्यासाठी आम्ही आमदार पडळकर साहेब यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. तसंच एक चांगलं खुले नाट्यगृह आमच्या गावासाठी, कुठल्याही समाजाला, कुठल्याही छोट्या छोट्या वंचित घटकांना एखादा सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचा आहे किंवा कोणती एखादा उपक्रम राबवायचा, त्यासाठी ते गरजेचं आहे. तर ह्या विषयासाठी आम्ही पाठपुरावा करून निश्चित आम्ही त्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. भाजपाचे पक्षी काम करत असताना आपण वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे किंवा वेगवेगळ्या कामातून कायम चर्चेत असतात, यामुळे काय कारण आहे? बरोबर आहे, कारण मुळातच माझा स्वभाव हा उपक्रमशील आहे. मला सतत काही उपक्रम, लोकांचे प्रश्न मी नेहमी आपल्या नेते मंडळी जवळ मांडत असतो आणि ते तितक्या ताकदीनं मला मदत करतात. त्याचं कारण काय आहे की कुठल्याही नेत्याला, पार्टीला प्रामाणिक, निष्ठावंत कार्यकर्त्याची आवड असतेच आणि आमची सुद्धा कार्यपद्धती तशीच आहे. आम्ही अतिशय प्रामाणिक निष्ठेने तिथे काम करतो आणि लोकांचे प्रश्न घेऊन आम्ही सातत्याने नेते मंडळीकडे जातो. त्यामुळे ते माझे कुठलाही विषय असला की त्याला ताकद देतात. माझ्या उपक्रमांना, माझ्या सामाजिक कार्यक्रमाला, एखादा निधीची गोष्ट असेल त्याला ताकद देतात आणि या माध्यमातून मी नेहमीच चर्चेत असतो. आपण दिगंची ग्रामपंचायत सदस्य असताना दिगंची गावासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून अतिशय प्रभावीपणे काम केलंय. आता आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात आहात, यामध्ये आपला कोणता विकासात्मक दृष्टिकोन या जिल्हा परिषद गटासाठी आपण ठेवला आहे? आता काय आहे, ह्या दिगंची जिल्हा परिषद गटात असे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत की त्यासाठी मला काम करायचं आहे.
प्रामुख्याने काय विषय आहे, दिगंची जिल्हा परिषद तरुणांचा युवकांचा रोजगाराचा विषय फार गंभीर आहे की त्या अनुषंगानं या आपल्या दिगंची भागामध्ये तरुणांसाठी युवकांसाठी एक मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती उद्योग व्यवसाय उभा राहण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. त्यानंतरचा एक विषय आहे की आमच्या परिसरामध्ये महिला बचत गट खूप मोठ्या प्रमाणात आहेत. महिला अतिशय ऍक्टिव्ह आहेत, त्यांना कामाची धडपड आहे. तर त्या बचत गटांसाठी आम्ही एक स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्नशील राहू. त्याचबरोबर दिगंची जिल्हा परिषद किंवा त्या परिसरात ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्याची गुणवत्ता तिथला दर्जा सुधारण्यासाठी आम्ही निश्चित त्या अनुषंगाने प्रयत्नशील राहणार आहोत. अलीकडच्या काळामध्ये पाणी उपलब्धता झाल्यामुळे अनेक ठिकाणी बागांचं प्रमाण वाढलेलं आहे. तर शेतकऱ्यांसाठी फळ प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी आम्ही आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांसाठी फळ प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी निश्चित प्रयत्नशील राहणार आहोत. आपण राजकारणात सक्रिय आहात, आपण सत्तेस प्राधान्य देणार की समाजकारणास? निश्चितच समाजकारण, कारण आमची ती परंपराच आहे पहिल्यापासून समाजसेवेला समाजकारणाला प्राधान्य द्यायचं आणि इथून पुढे सुद्धा आम्ही त्याच गोष्टीला महत्व देणार की समाजकारण. दिगंची जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले युवा उमेदवार प्रणव गुरव यांच्याच आपण मराठी टाइम्सच्या माध्यमातून मुलाखत घेतली. या मुलाखतीतून त्यांचे विचार आपण ऐकले, त्यांची कार्यपद्धती, त्यांची भूमिका, तसेच या मतदारसंघाबद्दल असलेला त्यांचा विकासात्मक दृष्टिकोन या बाबी आपण पाहिल्या. युवा नेते प्रणव गुरव यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी वाटचालीसाठी मराठी टाइम्सच्या वतीने पुन्हा एकदा शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद.